पूर्ण वेळ काम करणारा माणूस म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची ओळख आहे, जाहिरात आहे. पण गोंधळ काय झाला मागच्या इलेक्शन मध्ये, अख्खा महाराष्ट्रभर शिंदे साहेब घरा फिरत राहिले आणि इकडच्या लोकांनी, नगरसेवकांनी कॉन्ट्रॅक्ट घेऊन पर्सनली स्वतःचे खिसे भरण्यासाठी ही कामं चालू ठेवली. काही गोष्टी ज्या सामान्य माणसाला कळतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जेव्हा हा अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला तेव्हा आम्ही अनेक तज्ञांशी बोललो. इथे नुसतं लोकांना त्रास देण्याचा हेतू नाही, हा उद्वेग आहे की एवढे सगळे लोक ठाण्यात सत्तेत असताना सुद्धा 2-2, 4-4 तास लागतात. साधे सरळ सोपे उपाय. का ट्रॅफिक जाम होतं? आपण पहिले घोडबंदरचा रस्ता, घोडबंदरच्या रस्त्यावरती सगळ्या ट्रॅफिक जाम होतं. ते गायमुख बंदरावरती जो लेफ्ट टर्न होतो त्या ठिकाणी मोठमोठे ट्रक, अतिशय उंच रस्ता असल्यामुळे एखादा बंद पडतो आणि ते सगळं ट्रॅफिक माजिवड्यापर्यंत येतं. आता हे समजायला काही रॉकेट सायन्सची गरज नाही की तो रस्ता मोठा जर करता येत नसेल तर तुम्ही टिकुची निवाडीवरून थेट बोरिवलीला बोगदा घालताय. आमचं म्हणणं असं आहे, गायमुखच्या अलीकडून ती फॉरेस्टची जागा आहे, सत्ता तुमची आहे, इथे सत्ता आहे, वरती सत्ता आहे. फॉरेस्टकडनं तिथं जागा घ्या आणि तिथून एक बायपास काढा की जो फाउंटनच्या मागे निघेल किंवा निदान चेना क्रीकच्या तरी पुढे निघेल. या साईडला जर गेलं नाशिक हायवेला, हा सगळ्या महाराष्ट्राने समजून घेण्याचा मुद्दा आहे. ते किती नालायक प्रशासन आणि शासन आहे. भिवंडीकडे जो रस्ता जातो, या भिवंडी म्हणजे इथून साधारणपणे 20-22 किलोमीटरवर तो पहिला टोल नाका येतो नाशिक रोडला. या नाशिक रोडच्या 22 किलोमीटरमध्ये 6 पूल बांधण्याचं काम चालू आहे. हे 6 पूल जे बांधण्याचं काम चालू आहे ते गेले 4-5 वर्ष काम चालू आहे. याचं महत्वाचं कारण, ते पूल जे बांधतायत ते भरणी पूल बांधतात. भरणी म्हणजे कसं, रस्ता असेल त्याच्यात माती टाकत मुरुम टाकत उंच करणार आणि खाली येणार. हा जो मूर्खपणाचा शोध यांनी लावलेला आहे, हा भरणी करायला, हा जर मुरुम जर बघायला गेला तर हे 6 पूल संपवायला जवळजवळ 20 लाख 25 लाख ब्रास मुरुम लागतो. मला या तुमच्या माध्यमातून जाहीर आरोप करायचा आहे की हे ते मुरुम पुरवणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्याकडनं काही 40% पहिले ॲडव्हान्समध्ये पैसे घेतलेले आहेत. त्याच्याकरता हे 4-4, 5-5 वर्ष हे पूल चालू आहे. हे पूल आपण सगळीकडे मुंबईत बघतो, पूल फ्लायओव्हर बघतो. का हायवे NH-48ला पिलर्स टाकून पूल का बांधले गेले नाहीत, याचं उत्तर या प्रशासनाने, शासनाने ठाणेकरांना द्यावं. सगळीकडे पहिले कॉन्ट्रॅक्टर बघायचे, 30-40% पैसे स्वतः घ्यायचे, इलेक्शनला लागतातच त्यांना पैसे, आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर उरलेला 60%, 30% स्वतःचा प्रॉफिट करणार. 100 रुपये दिले तर 25-30 रुपये रस्त्यात जात नाहीत, त्या रस्त्यातल्या खड्ड्यात जातात. आम्ही आपले गप्प आहोत. अनेक गोष्टी याच्या छोट्या छोट्या, हे मेट्रोचं कॉन्ट्रॅक्ट काढून बघा. मेट्रो येईल, विकासाच्या आड काही कोणाला याची गरज नाही. पण हा मेट्रो करताना जे ॲग्रीमेंट आहे महानगरपालिकेबरोबर, त्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे की जोपर्यंत इथून माजिवड्यापर्यंत सर्व्हिस रोड नीट करत नाही तोपर्यंत मेट्रोचं काम करणार नाही. कुठला सर्व्हिस रोड, कुठे सर्व्हिस रोड? अहो, त्या सर्व्हिस रोडवरनं एखादी बाईक जायला जागा नाहीये. थोडेफार इथून 3 आत्तापासून ते नितीन कंपनीपर्यंत तुम्ही केलाय. गोंधळ असा आहे, सर्व्हिस रोड आहेत महानगरपालिकेकडे, आणि गेल्या काही वर्षात म्हणजे गेल्या अनेक वर्ष यांचीच सत्तेत महानगरपालिका विकून खाल्ली आहे. प्रशासक बसलाय. महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका भिकारी झालेली आहे. एकही रुपया खर्च करायला नाही, म्हणून सगळं कामं MMRDने टेक ओव्हर केले. मेट्रोचं जे काय आम्हाला लालूच दाखवताय, तुम्ही गाजर दाखवताय. अहो, मेट्रो येईल तेव्हा येईल, पण हे रोजचं जगणं तर असह्य झालेलं आहे, ते तर सुसह्य करा. या सगळ्या गोष्टीमध्ये एक आम्ही सांगतो, अहो विकास करायचा ना, मी नेहमी सांगतो, अनेक वर्ष चेष्टा केली. माननीय राजसाहेबांनी जो विकास आराखडा काढलेला आहे त्याच्यात वाचा, अहो असं प्लॅनिंग चालत नाही. पुढच्या 20-25 वर्षाचा विचार करून प्लॅनिंग करावं लागतं.
आज काही उपाय, काही गोष्टी समजून घ्यायला काही लोकांचे काय अभ्यास दौरे करायची गरज नाही. या महाराष्ट्रातले रस्ते आस्थापनामधले अनेक तज्ञांशी आम्ही बोललो, तुम्ही बोलू शकत नाही. हा जो आता आपला काय टोल नाक्यावरचा अकरा नाका बंद झालेला आहे, त्या ठिकाणाहून आता एकच उपाय आहे, तिथून पूर्णपणे नाशिक रोडला कंप्लीट बायपास झाला पाहिजे. तो कुठून काढायचा, कोपरीमधनं काढायचा, साकेतवरनं काढायचा, स्टेडियमवरनं काढायचा, मी त्यातला तज्ञ नाही. आता वेळ अशी येईल की गाड्या खाडीतनं चालवायला लागतील. आज गोष्ट अशी आहे, साधी आता उल्लेख झाला असेल ते चिमुकलं 1.5 वर्षाचा पोर 5 तास 5.5 तास ॲम्ब्युलन्स ऐकल्यानंतर गेलं. माझा इथे जाहीर सांगणं आहे की तिकडचे कॉन्ट्रॅक्टर, तिकडचे लोकप्रतिनिधी यांच्यावर त्या बाळाच्या मुलाचा मरणाचा गुन्हा दाखल करावा, मग हे साले मोठी नरेंद्र. आज अशा गोष्टी, हे तर कालचं उदाहरण आहे हो, 16 महिन्याचं ते पोर, लाजा वाटत नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये जिथे पूल बांधणार, जिथे काढणार, जिथे तो सर्व्हिस रोड करणार, तिकडचा नगरसेवक येणार, त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला पकडणार, रेती माझी, खडी माझी, अमुक माझं, पोरग माझं, पैसे माझे. एक ठाणे हे सुसंस्कृत शहर आहे आणि या सुसंस्कृत शहरातली मंडळी सगळी शासनात मोठमोठ्या पदांवर आहे आणि हा विचार करत नाही तुम्ही. हा पहिला मोर्चा आहे, हा मोर्चा संपला नाही. मी आला तर कोणीतरी बोलत होता हा लढा आता चालू झालेला आहे. अविनाश जाधव एखादा लढा सुरुवात करतो तो पूर्णपणे रिझल्ट लावल्याशिवाय कधी संपत नाही आणि हाही तो संपत नाही. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आता या मीडियालाच माहिती आहे ना, मीडियाने प्रश्न विचारले ना तुम्ही मंत्र्यांना, उत्तर काय दिलं? पावसामुळे थोडासा प्रॉब्लेम होता. अरे 5-5 वर्ष काय रोज पाऊस पडतोय की काय? मला नंतर लक्षात आलं, हो पाऊस पडतोय ते कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातून यांच्या खिशात पैशाचा पाऊस पडतोय. त्या पैशाचा जो पाऊस पडतोय ते नक्की कारण आहे की त्याच्यामुळे रोड होत नाही. आज या गोष्टी उद्वेगाने सांगतोय, त्रास होऊन सांगतोय. अरे आपलं शहर आहे ना, आपलं घर आहे ना, तुम्ही सत्ताधारी आहात. या सगळ्या गोष्टीत आपापसातल्या राजकारणात तुम्ही एकमेकाची भांडणात, एकमेकाचे वाटे खाण्यात तुम्ही आम्हाला रस्त्यावर आणणार. हे 4-4 तास मला हे भाषण करताना पण अतिशय लाज वाटते की आपण ते ट्रॅफिक हळूहळू सोडतोय, पण आम्हाला कुठलाही ट्रॅफिक जामच्या विरोधात मोर्चा ट्रॅफिक नाही करायचं. ही सुरुवात आहे मित्रांनो. लवकरच आम्ही याचे मुद्दे, याचे उपाय अविनाश जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही याची लवकरच पुढच्या आठवड्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि सरकारला सल्ला देऊ की बाबा तुम्हाला जमत नाही ना, आम्हाला पैसे नको, आम्हाला कॉन्ट्रॅक्ट नको, निदान आमचे सल्ले तरी घ्या, आमच्या ठाणेकरांचं जीवन सुखकर करा, आम्हाला झोपू द्या, आमच्या आयुष्यातले 8-8 तास प्रवासात घालवणं बंद करा. मला असं वाटतं ही गोष्ट आतापर्यंत पोहोचण्याकरता हा मोर्चा काढलेला आहे. आणि दुसरं मला एक आवाहन करायचं आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका येतील, घरोघरी पैसे वाटले जातील. आपण एवढे मूर्ख आणि भोळी जनता आहोत की इलेक्शन आलं की जी स्वप्न आपल्याला दाखवली जातात आपण आपलं यांना मत देऊन मोकळे होतो. हा मतदानाच्या दिवशी तुम्ही विचार करणं आवश्यक आहे. तुम्ही जे खड्ड्यातनं प्रवास करता ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे पैसे खाऊन 4-4, 5-5, 6-6 तास ट्रॅफिकमध्ये घालवणं ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मतदानाच्या दिवशी विसरू नका या गोष्टी. आम्हाला मतदान केलं नाही तरी चालेल, स्पष्ट सांगतो, पण या नालायक सरकारच्या लोकांना मतदान करू नका. निदान एवढा राग तरी काढायला तुम्हाला शक्य होईल आणि हा राग आपण वेळोवेळी काढू. आज या संपूर्ण संघर्षाची सुरुवात झालेली आहे. हा संघर्ष तेव्हाच होईल जेव्हा ठाणेकरांचा सुखकर प्रवास करता येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पांडे साहेब. तुम्ही